नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपसोबतच आता काँग्रेसनं सुद्धा आपल्या तयारीला जे आहे ते सुरुवात केली आहे। मी सध्याला काँग्रेसच्या देवडिया काँग्रेस भवन या ठिकाणी आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आजपासून प्रत्यक्षामध्ये जे आहे ते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी पार पडायला सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे आमदार तथा नागपूरचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते एकंदरीत या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी मुलाखती जी आहे ते पार पडते। नागपूर शहरामधील एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी आज 3 विधानसभा मतदारसंघातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना जे आहे ते या ठिकाणी त्यांचे प्रत्यक्ष या ठिकाणी मुलाखती घेतल्या जात आहेत। एकंदरीत जे संघटनेमध्ये जे आहे ते निरंतर काम करत आहेत अशा उमेदवारांच्या जे आहे ते निकष ठेवून या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल असं जे आहे ते काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी बोलून दाखवलं आहे। त्यामुळे नक्कीच जवळपास 151 जागा जे आहे ते नागपूर महानगरपालिकेत आहेत, त्यापैकी काही आघाडी संदर्भात सुद्धा देखील चर्चा सुरू आहे। जे काही समविचारी पक्ष असतील त्यांच्यासोबत आघाडी करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे आणि नक्कीच त्यावर जेव्हा तोडगा निघेल तेव्हा जागा वाटपाचा जे काही फॉर्म्युला असेल ते या ठिकाणी समोर मांडल्या जाईल। मात्र एकूणच सद्यस्थितीमध्ये नागपूर महानगरपालिकेचं चित्र जर पाहायला गेलं तर नागपूरमध्ये थेट लढत जी आहे ते भाजप विरुद्ध काँग्रेस अशी असणार आहे। त्यामुळे अधिकांश जागा ज्या आहेत ते नक्कीच काँग्रेस आपल्याकडे ठेवू शकेल। मात्र ते सहकारी जे पक्ष असतील महाविकास आघाडीतील त्यांना मान्य असेल का, त्यानंतर आघाडी होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र आज प्रत्यक्षामध्ये काँग्रेस पक्षांचे जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती आज काँग्रेसच्या पक्ष कार्यालयामध्ये या ठिकाणी पार पडते। आज 3 मतदारसंघाच्या मुलाखती पार पडतील आणि उद्या उर्वरित 3 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती ज्या ते घेतल्या जाणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। भाऊ, काय सांगाल, पालिका निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मुलाखतीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। किती इच्छुक उमेदवार? जवळपास 1000च्या जवळपास उमेदवारांनी अर्ज भरलेले आहे आणि त्यांचे साक्षात्कार चालू आहे। आज 3 मतदारसंघाचे आहे, उद्या 3 मतदारसंघाचे आहे आणि यामधनं हे निवड मंडळ कोणत्या उमेदवाराला उमेदवारी द्यायची याबद्दल व्यूहरचना आखून प्रत्येक प्रभागातून म्हणजे एका प्रभागात जर 60 बूथ असेल तर 60ही बूथला कव्हर करेल अशा भागातून एक उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न राहील। भाऊ, एका प्रभागातून अनेक उमेदवार इच्छुक असल्याचं बोललं जातं, काय निकष नेमके उमेदवार निवडीसाठी काय लावले? उमेदवार निवडीचे निकष तो संघटनेत कार्य करणारा असावा, महानगरपालिकेचे प्रॉब्लेम्स त्याला माहीत असावे, जनतेमध्ये जाणारा असावा, जनतेच्या कामासाठी त्याच्या मनात आवड असावी की मी निवडणूक जिंकलो हरलो हा भाग वेगळा आहे, मला पक्षाने तिकीट दिली होती आणि ज्या जनतेने मतं दिले आहे त्यांच्यासाठी मी धावण्याचा 5ही वर्ष निश्चय करूनच उमेदवारी मागत आहे। अशा उमेदवाराला आम्ही तिकीट देणार आहोत, कारण की शेवटी काँग्रेसच्या उमेदवाराला मतं मिळतात आणि मतं मिळाल्यानंतर त्याला ज्या लोकांनी मतं दिलं त्या लोकांसाठी धावणं गरजेचं असतं। अशा उमेदवारांच्या शोधात आम्ही आहोत। हो, 2012 मधील आपलं संख्याबळ 17 मध्ये घटलं होतं। आता कशा पद्धतीने रणनीती आखणी आणि कोणते मुद्दे घेऊन जे ते काँग्रेस असं आहे की 15 वर्ष भाजपाची सत्ता होती, 3 वर्ष प्रशासकाचा काळ होता। महानगरपालिकेची मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याची जबाबदारी आहे। जर शहरातले सगळे प्रॉब्लेम संपले असेल तर लोक त्यांनाच मतं देतील, परंतु या 18 वर्षातही हे प्रॉब्लेम जसेच्या तसेच असतील, लोक परेशान असतील तर मला वाटते लोक त्यांना या जागेवरून हटून दुसऱ्याच्या हाती सत्ता देईल। हो, आघाडी संदर्भात काल विजय म्हणाले की समविचारी पक्षांची आमचं बोलणं सुरू आहे, काय आघाडी संदर्भात काही चर्चा झाली आहे का? हो, सर्व पक्षांशी चर्चा झाली आहे, शिवसेनेशी झाली, NCPशी झाली आहे, वंचित आघाडीवालेसुद्धा येऊन गेले, रिपब्लिकनचे जे सगळे गट आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणी झालेली आहे। या आमच्या साक्षात्कारानंतर तो समोरच्यासाठी आम्ही निवड मंडळ चर्चा करणार आहोत। शेवटचा प्रश्न स्वाभाविक आहे, काँग्रेस सुद्धा भाजपत थेट सामना आणणार आहे। 151 जागापैकी काँग्रेस जवळपास किती जागा लढणार आणि मित्र पक्षांना किती जागा सोडणार? आता सगळ्यात प्रथमतः आम्ही आमच्या 151 जागांसाठी साक्षात्कार घेऊन झालो आणि त्यानंतर मित्र पक्ष काय काय जागा मागतात, आम्ही कुठे देऊ शकतो याच्यावर ते अवलंबून आहे, म्हणून आताच आकडा सांगणं शक्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।